आता बाहेर कुठे बाईकवरती जायचं म्हटलं की अशी दोघांची भांडणं असतात. मला बाईकवरती पुढे बसायचं आहे म्हणून हे बघा स्वरूप बसले आणि श्रीषा रडते. त्यानंतर आम्ही आज तुळशीबागेत जाणार होतो आणि आज आहे ना पहिल्यांदाच आहे ना तुळशीबागेत गेली आणि माझी 1 तासामध्ये शॉपिंग झाली. कारण का शॉपिंग करायला म्हटलं बायकांना आहे ना एक दिवस पुरत नाही आहे. तर मला ड्रेस घ्यायचा होता, तर मी त्यापैकी हा एक ड्रेस सिलेक्ट केला आणि मला आहे ना बराच 2-3 शॉपनंतर आहे ना प्रत्येक डिस्प्लेला आहे ना असा ऑरेंज कलरचा ड्रेस लावलेला दिसला होता. तर म्हटलं चला आता ऑरेंज कलर माझ्याकडे ड्रेस नव्हता, त्यामुळे मी म्हटलं आपण देखील एखादा घ्यावा. तर मी असा सिम्पल एक ड्रेस घेतला. लवकरच आम्हाला ट्रॅव्हलिंग करायची होती, मुंबईला जायचं होतं, माझ्या एका फ्रेंडचं लग्न आहे, त्यासाठी शॉपिंग चालू होती. म्हटलं साडी वगैरे आहेत तर थोडी म्हटलं ड्रेस वगैरे किंवा मुलांसाठी डेलिव्हरचे वगैरे कपडे घ्यावेत. तर स्वरूपचं म्हणणं होतं मम्मा तू ह्याच्यापैकी असं एखादं मस्त हेवी वर्कवाला बघ. पण मी म्हटलं मला एवढा वर्कवाला नको आहे. कारण का हेवी वर्कवाले काय होतं आपण ड्रेस घेतो 2-3 वेळेस यूज करतात आणि कपाटात ते तसेच पडून राहतात. पण डेली यूजचे वगैरे कसे होतात की बाहेर जाण्यासाठी ट्रॅव्हलिंगमध्ये गावी वगैरे जाण्यासाठी हे ड्रेस मला खूप उपयोगी पडतात. त्यानंतर छोटी मोठी जी ज्वेलरीची शॉपिंग होती ती केली आणि तुळशीबागेत गेल्यावर जे ना नेहमीचंच आहे की स्वरूपला काहीतरी खेळणं दिसतं आणि तो रडतो आणि एकदा रडायला लागला ना की काही शॉपिंग करून देत नाही. तर मकर संक्रांत झाल्यामुळे ना असे लहान मुलींचे आहे ना छान असे ब्लॅक कलरचे खणाचे फ्रॉक किंवा असे सुंदर सुंदर ब्लॅक कलरचे फ्रॉक, त्याचबरोबर आहे ना हलव्याचे दागिने आणि आहे ना इथे पतंग वगैरे डेकोरेशनचं सामान होतं. तर मंडईमध्ये गेलो होतो फ्रूट्स वगैरे घ्यायला आणि हे बघा फिरून फिरून भूक लागली होती. त्यानंतर आहे ना आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि मग जेवण केलं. तर अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही स्पेंड केला. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.